लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 23 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आजचा भाग पण सुरेख दाखवलाय त्यांनी. आता बघा प्रेक्षकांनो, मानिनी ताई वसू आत्याला शेवटचा शब्द बोलतात आणि एकदम जबरदस्त बोलतात. त्या म्हणतात, माझा पार्थ सगळ्यात आधी तुमच्या पाया पडला. जर त्याला आशीर्वाद तुम्हाला द्यायचा नसेल तर कमीत कमी शिव्या शाप तर देऊ नका. आता ते पार्थचे वडील त्यांना समजवत असतात पण मानिनी ताई काही ऐकत नाहीत. त्या म्हणतात, तुम्हाला लग्नाला यायचं नसेल ना पार्थच्या तर येऊ नका. पण या घरामध्ये यापुढे पार्थच्या लग्नाच्या विरोधात एकही अक्षर मी खपवून घेणार नाही. आता पार्थचे वडील काहीतरी बोलायला जातात तेव्हा वसू आत्या म्हणतात, बोलू दे ना तिला, बोलू दे. आज निघते तिच्या मनातली सगळी गरळ. हिच्यामुळेच तर रम्या आणि पार्थ वेगळे झालेत. हिचाच डाव आहे माझ्या रम्याला नकार देण्याचा. असं बोलल्यानंतर जीवाला खूप राग येतो. आता वसू आत्या म्हणतात, म्हणूनच माझ्या नाकावर टिचून नंदिनीला घरात आणते ना या. आता जीवा काही बोलणार तेवढ्यात त्याचे वडील त्याला थांबवतात. मलाच उलट बोलता का सगळं करून सवरून. आता जीवा काही बोलणार तेवढ्यात पार्थ सुद्धा त्याला रोखतो आणि आता पुढे पार्थ म्हणतो, हे बघ आत्या, हे सगळं तुझ्या जिवारी लागणं साहजिक आहे. पण काय आहे ना, हीच माझी आई सतत मला सांगत होती की रम्याचा एकदा तरी विचार कर. आईने मला प्रत्येक वेळेला समजून सांगितलं होतं रम्याच्या बाबतीत. आईने कधीही रम्याला डावललं नाही. असं कधीही काहीही झालेलं नाही आत्या. तू आईबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस. आईचा पहिल्यांदा तुझ्या समोर आवाज वाढलाय त्यामुळे मी तुझी माफी मागतो. पण आई जे काही बोलली ना त्यातला शब्द न शब्द पटायला लागलाय मला. आता पार्थनेच असं बोलल्यानंतर वसू आत्याला आणखीन त्रास होतो. वरनं रम्या सगळं ऐकते आणि तिलाही आणखीन त्रास होतो. अरे बापरे, अजून काय तो तमाशा बघायचा राहिलाय. तर आता हा सगळा तमाशा इथे संपवलाय त्यांनी. आता या मानिनी ताई त्यांच्या खोलीत जातात आणि त्यांच्या नवऱ्याजवळ अजून त्रागा व्यक्त करतात. आता रम्या आणखीन धक्क्यात गेलेली आहे. आता या मानिनी ताई म्हणतात, मी कधी कोणाला आतापर्यंत बोलले का हो एवढ्या वरच्या स्वरामध्ये. शेवटी माझाही तोल जाऊ शकतो ना, मी पण एक आई आहे. आता ते पार्थचे वडील त्यांना पाणी वगैरे देऊन शांत करतात आणि म्हणतात, हे बघ मानिनी, आम्हा सगळ्यांनाच तुझा मुद्दा पटतोय आणि कोण म्हणलं तू चुकीचं बोललीस म्हणून. बस बरं शांतपणे खाली. मानिनी ताई म्हणतात, अहो त्यांनी पत्रिका फाडली ना म्हणून माझ्या मनातून सगळं बाहेर आलं. काय करू मी तरी. त्यांना आला असेल राग माझा कदाचित. पार्थचे वडील खूप छान बोलतात, अगं नको जीवाला त्रास करून घेऊ मानिनी, आपल्याला माहिती आहे ना सगळं काय प्रकरण आहे. मग मानिनी ताई म्हणतात, वसुताई सुद्धा एक आई आहेत ना. अहो आई म्हणून मी समजू शकते त्यांना, पण असं हट्टाला पेटणं अत्यंत चुकीचं. मला रम्याचं बोलणं कळत नाही हो. हे माझं प्रेम आहे आणि जग इकडचं तिकडे झालं म्हणजे माझं प्रेम मला मिळालंच पाहिजे असा तिचा हट्ट आहे ना, म्हणूनच यापायी होतंय हे सगळं. पार्थचं तिच्यावर प्रेमच नाहीये हे तिला ढळढळीत दिसत असून सुद्धा ती हेक्का करतीये. हेच मला पसंत नाहीये आणि पार्थला किती मनस्ताप होतोय. तिला कळत नाहीये का आपल्या प्रेमामुळे त्रास होतोय कोणाला तरी. तर हे सगळं कसलं प्रेम आहे अहो. आता पार्थचे वडील पण म्हणतात, तुझं म्हणणं बरोबर आहे मानिनी, अगं मला पटतंय सगळं, पण आपल्याला आवडणाऱ्या माणसाला डोळ्या देखत दुसऱ्याचा होऊ देणं, हे पचवता येणं, हे खरं प्रेम असतं. आपण जीवापाड करतोय प्रेम, त्या व्यक्तीला दुसऱ्याच्या हाती सोपवणं हे खरं प्रेम. आपला तोल ढळू न देणं हेच खरं प्रेम. आता जीवा हे सगळं ऐकतो पण त्यालाही हे पटण्यासारखं नाहीये. मानिनी ताई म्हणतात की आपल्या जोडीदाराला त्याच्या सुखासाठी सोडून देणं हे स्वीकारायला मन मोठं लागतं आणि माफ करा, पण रम्याचं मन अजिबात मोठं नाहीये. आता हे सगळं ऐकून जीवाला फार त्रास होतोय. पार्थचे वडील म्हणतात, बरोबर आहे तुझं मानिनी, रम्या स्वतःच्याच मतावर अडून बसलेली, आपण तरी काय करणार. मानिनी ताई म्हणतात, मी तर तेव्हाच तुम्हाला म्हटले होते की मला रम्याचं लक्षण ठीक दिसत नाही आणि तसंच झालं. रम्या जोपर्यंत माघार घेत नाही ना तोपर्यंत हे प्रकरण थंड होणारच नाही. आता जीवा हे सगळं ऐकतो आणि ठरवतो की रम्याशी जाऊन बोलायचं. इकडे पार्थ बिचारा फाटलेली पत्रिका चिटकवतोय, त्याला खूप हर्ट झालंय. जीवा येतो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला समजवतो. पार्थ म्हणतो, काही नाही रे जीवा, लागलंय रे जरा, वाईट वाटतंय रे जीवा, माझ्या लग्नामुळे घरात आनंद पसरेल असं वाटलं होतं, पण बघ ना माझं लग्नच हे दुःखाचं कारण झालंय. हे मी कसं पचवू रे, तूच सांग. मग जीवा म्हणतो, या रम्याला हवंय तरी काय दादा. मग आता पार्थ म्हणतो, हे बघ, हे हवंय तिला, पार्थ हवाय तिला. आता पार्थ म्हणतो की जीवा तिला मीच हवाय, नंदिनीला मी या घरात आणायला नकोय तिला, कारण तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे, तिला माझ्याशी लग्न करायचंय. जीवा म्हणतो, अरे दादा पण हे कसं शक्य आहे. पार्थ म्हणतो, तुला कळतंय मला कळते पण तिला नाही कळत ना. ज्या मुलीवर माझं प्रेमच नाहीये त्या मुलीशी मी कसं लग्न करणार जीवा. अरे
तुझं एखाद्या मुलीवर प्रेमच नसेल तर तू लग्न करशील का त्या मुलीशी? जीवा म्हणतो, अरे नक्कीच नाही दादा, पण मग आता काय करायचंय आपण? आता पार्थ म्हणतो, काहीच करायचं नाही. जोपर्यंत ती एक्सेप्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच करता येणार नाहीये. पार्थ खूप टेन्शन मध्ये. आता पार्थ म्हणतो, किती वेळेला समजवलं रे मी रम्याला, पण ती समजवण्याच्या पलीकडे गेलेली आहे. जीवा म्हणतो, भाई टेन्शन नको घेऊ, मी आहे ना, मी समजवतो तिला. तू ट्राय केलास ना, आता मी बोलून बघतो रम्याशी. पार्थ म्हणतो, तू बोलून बघ बाबा, पण मला नाही वाटत उपयोग होईल. जीवा म्हणतो, डेफिनेटली होईल, गॅरंटी आहे मला, ती माझं ऐकेल. अरे रम्याशी मी बोलूनच बघतो, आपण लहानपणापासून एकत्र वाढलो खेळलो, ती ऐकणार का नाही माझं? नक्की ऐकेल. हा, फक्त तू आता कुठलंही प्रेशर घेऊ नकोस आणि शांत राहा. लग्न जवळ आलंय तुझं, फ्रेश हो जरा, छान दिसायला हवास तू. नाहीतर नंदिनी म्हणेल, असा कळकट चेहऱ्याचा चष्मीश नवरा नकोय मला. असं बोलता बोलता त्याच्या हातातनं आता ती पत्रिका निसटते आणि आता ती पत्रिका, नंदिनीच्या नावाचा तुकडा हा जीवा झेलतो आणि म्हणतो, नंदिनी आत्ता हे नाव मी धरलंय, पण आता तू हिला मुठीत धर बरं, नाहीतर उडून जाईल ही पत्रिका. असं म्हणून ती पत्रिका तो पुन्हा एकदा पार्थ जवळ देतोय. काय ना प्रेक्षकांनो, हे प्रत्येक वेळेला असे संकेत देतात की ह्या जोड्या वेगळ्या होणार आहेत. आता जीवा त्याला म्हणतो, मी आलोच भाई, तुझा मूड ठीक करून टाक पटकन. आणि आता रम्याला कन्व्हिन्स करायला तो जातो, पण बिचारा अडकतो प्रेक्षकांनो. त्याला काही गरज नव्हती बिचाऱ्याला रम्याला कन्व्हिन्स करायची. आता तो असा बघत असतो दारामधनं रम्या काय करतीये. आता रम्या फोनवर काहीतरी करत असते. जीवा ठरवतो रम्याला आता आज समजूनच सांगायचं की प्रेम काय असतं. अरे यार, मी रोज माझ्या परम सुंदरीला हँडल करतो, ही रम्या काय चीज आहे? असं म्हणून तो रम्याच्या समोर जातो आणि रम्याला म्हणतो, मला तुझ्याशी बोलायचंय रम्या जरा. आता लगेच ही रम्या म्हणते, बरं झालं जीवा तू आलास, मलाच बोलायचं होतं रे तुझ्याशी महत्वाचं. ही वेड्या पिशासारखीच करते हा प्रेक्षकांनो. रम्या विचार करते, म्हणजे सॉरी, रम्या म्हणते, मी विचारच करत होते की माझी बाजू कोण पार्थला समजवेल, असं कोण आहे घरामध्ये? तूच आहेस रे जीवा, तूच आहेस. तू खूप इमोशनल आहे, मला माहितीये. तू माझं प्रेम समजून घेशील आणि पार्थला सांगशील, माहितीये रे घरात सगळ्यांना, पण मलाच कोणी समजून घेत नाहीये. चल ना, चल तुला दाखवते मी माझं पार्थवर किती प्रेम आहे. जीवा तू ना वेगळा आहेस, इमोशनल आहेस तू, तू समजून घेशील मला. तू समजलास ना की तुझ्या भावाला आपोआप तू समजून सांगशील. ये, तू माझं नक्की ऐकशील. आता तो ती काही ऐकतच नाही जीवाचं आणि ते कपाट उघडून जीवाला दाखवते आणि ते सगळं बघून जीवा थंडगार पडलेला आहे प्रेक्षकांनो. तो गेला रम्याला समजवायला आणि त्या रम्याने त्याच्या डोक्यात भलतंच टेन्शन दिलंय. रम्या ते सगळं दाखवते आणि म्हणते, बघ माझा पार्थच माझं सगळं जग आहे. आणि आता इकडे नंदिनी आणि काव्या आणि आरुषी या तिघांच्या आठवणी त्या तिघी बहिणी अशा बाहेर काढतायत कपाटाच्या. आता नंदिनी म्हणत असते, हे बघ हा लहानपणीचा फोटो, ही आरुषीची बाहुली. आता आरुषी म्हणत असते, ए बघ ताईने माझ्याच वस्तू जपून ठेवल्या. या दोघी जणी भांडायला लागतात. तेव्हा आरुषीच्या हातातली बाहुली बघून आरुषी खुश झालेली असते आणि खेळ भांडे सुद्धा आहेत बरं का तिथे. या सगळ्या वस्तू बघता बघता या तिघीही बहिणी एकदम इमोशनल होऊन जातात. नंदिनी म्हणते, या सगळ्या वस्तू माझ्या मनाच्या खूप जवळ आहेत. नंदिनी खूप इमोशनल झालेली असते, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा जीवा आणि रम्याचं सीन त्यांनी दाखवलाय. आता रम्या जीवाला त्या प्रत्येक गोष्टी दाखवते ज्या तिने लहानपणापासून सांभाळून ठेवलेल्या. रम्या जीवाला सांगत असते, बघ हा पार्थचा कॉलेजचा फोटो, हा लहानपणीचा फोटो, मी सगळ्या आठवणी जपून ठेवल्या. तरी जीवा इतकंच नाही, हे बघ हे दाखवते तुला, हे बघ हे चॉकलेटचे रॅपर, ही माझी डायरी आहे ना, यात मी सगळं लिहून ठेवलंय. हे चॉकलेटचं रॅपर होतं ना, खेळता खेळता जीवाने याची अंगठी केली आणि माझ्या हातात घातली होती. बघ ती अंगठी मी जपून ठेवली आहे. हे पार्थने माझ्यासाठी लिहिलेली काही वाक्य आहेत, हे बघ हे या डायरीमध्ये जपून ठेवलेत मी. ती वेड्या पिशासारखं दाखवत असते हे सगळं आणि तो जीवा बिचारा थंडगार होऊन बघतोय हे. रम्या म्हणते, हे बघ ही आईस्क्रीमची कांडी तुला लक्षात आहे का? या आईस्क्रीमच्या कांडीने आम्ही दोघांनी सोबतच आईस्क्रीम शेअर केलं होतं. या आईस्क्रीमच्या कांडीला जीवाच्या ओठांचा स्पर्श झालेला आहे. बघ आठवतं का तुला जीवा? सॉरी, पार्थचा स्पर्श झालेला आहे, चुकून बोलले मी प्रेक्षकांनो. तर आता रम्या पार्थ सोबत शेअर केलेल्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी दाखवते आणि जीवा ते बघून गप्प गार झालेला आहे. नंदिनी आता तिच्या दोघीही बहिणींना खूप छान वाक्य शेअर करते. ती म्हणते, कसं असतं ना मुलींनो, मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते ना, तेव्हा बऱ्याच गोष्टी घेऊन जाते. आहेर, सुटकेस, तिचे सगळे कपडे, पण आठवणी ज्या असतात ना त्या काही सुटकेसमध्ये मावत नाहीत बघ.
तिच्या माहेरच्या आठवणी आणि इथे घालवलेले सगळे क्षण इथेच राहून जातात मागे. काव्या आणि आरुषी दोघी जणी खूप इमोशनल झालेल्या असतात. दोघीही आता रडायला लागतात बरं का. नंदिनी म्हणते, मला प्रॉमिस करा तुम्ही माझ्या या सगळ्या जपून ठेवलेल्या आठवणी नीट सांभाळून ठेवाल. तुमच्या दोघींकडे मी हे सगळं ठेवून जातीये. सांभाळाल न, जपाल न या सगळ्या आठवणींना. आता काव्या आणि आरुषी दोघीही नंदिनीला मुठ्ठी मिठी मारतात. नंदिनी म्हणते, कधी कधी विचार करते मी, आता मी चालले मग काव्या जाईल, आरू पण जाईल, मग आई बाबांचं काय होईल? आपल्या जाण्यानंतर हे घर कसं होईल ग? कसं होईल काव्या या घराचं? आता आरुषी म्हणते, अगं ताई, त्याच मांडवात काव्याचं लग्न झालं तर किती बरं होईल ना. कपाट, रूम, सगळंच्या सगळं मला मिळून जाईल. आता असं बोलल्यानंतर या दोघी हसायला लागतात. आरुषीने मुद्दाम या दोघींना हसवण्यासाठीच हे वाक्य बोललंय. आता ही काव्या म्हणते, आरू माझी वेडीच आहे. आणि तिघी बहिणी एकमेकींना अशी घट्ट मिठी मारतात. किती बॉन्डिंग आहे नाही प्रेक्षकांनो या तिघींमध्ये. आता इकडे बघा, ही रम्या अजूनही वेडेपणा करून जीवाला तिचं प्रेम व्यक्त म्हणजे सांगतीये की असं पार्थवर माझं प्रेम आहे. जीवा म्हणतो, अगं रम्या, पण दादाला तुझ्या बाबतीत असं नाही वाटत. अगं त्याने कायम तुझ्याकडे चांगली मैत्रीण म्हणूनच बघितलंय ना. आता रम्या वसकते त्याच्यावर आणि म्हणते, काय रे जीवा, तू तरी माझ्या बाजूने राहा. अरे काय रे, तू एक माणूस आहेस ना. नाही म्हणजे तू पण मला सांग, बायकोमध्ये माणूस मैत्रीणच शोधतो ना. आता मी जर त्याची पार्थची चांगली मैत्रीण आहे तर बायको का नाही होऊ शकत? आता जीवा म्हणतो, अगं असं काय करतेस रम्या, साखरपुडा झालाय दादाचा आता. रम्या म्हणते, पण लग्न नाही झालं ना, मी त्याचं लग्न नंदिनीशी होऊच देणार नाही. जीवा म्हणतो, अगं असं काय करतेस रम्या, स्वतःच्या जागी पार्थ दादाला ठेवून बघ एकदा. रम्या म्हणते, त्यापेक्षा तूच माझ्या जागी येऊन विचार कर ना जीवा. तुझं जर उद्या एखाद्या मुलीवर जीवापाड प्रेम असेल इतकं की तू तिच्यासाठी इकडचं जग तिकडे करायला जाशील, पण तिचं लग्न जर दुसऱ्या कोणासोबत झालं तर काय करशील रे तू? तुझ्या प्रेमाला दुसऱ्यासोबत सप्तपदी घेताना, गळ्यात मंगळसूत्र दुसऱ्याचं घालताना बघू शकशील का तू जीवा, सांग? अरे देवा, बिचारा जीवा पार्थसाठी गेला आणि त्या रम्याने त्याच्या डोक्यात तिसरंच टेन्शन घालून दिलं. जीवा आता नाही कोणाची मदत करणार असं वाटतं तर खरी. पण प्रेक्षकांनो, हा एपिसोड आता इथेच संपलाय. पुढच्या भागात आपण बघणार आहोत, जीवा काव्याजवळ बोलतो की काव्या, तुझं जर लग्न मला सोडून दुसऱ्यासोबत झालं तर. आता काव्याला पण टेन्शन आलंय. आता हा बिचारा जीवा सायको झालाय त्या रम्यामुळे. आता इकडे रम्या ठरवते की नंदिनीला भेटून सगळं काही सांगायचं पार्थ आणि तिच्या प्रेमाबद्दल, आणि ती चक्क खोटं बोलते प्रेक्षकांनो. ती सांगते की पार्थने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालायचं वचन दिलंय. पण नंदिनी म्हणते, नाही नाही, तू खोटं बोलतीयस, पार्थ असं वागूच शकत नाही, त्यांचीही काही बाजू असू शकते. आता या दोघींच्या भेटीमुळे काय तमाशा घडणार आहे हे सगळं पुढे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे पुढचे अपकमिंग रिव्ह्यूज बघायचे असतील तर आपल्या मी अनघा माझी आवडती सिरियल ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला प्रेक्षकांनो, कमेंट करून नक्की सांगा आणि एखादा लाईक करायला विसरू नका. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.